नमस्कार. आज आपण सत्र 10 बघतोय. तर आपण प्रेयर बोलूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत, जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात? कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती कोणत्या व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचार रूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. आपण प्रेयर टू बोलूया. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच त्यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझा इतकाच किंवा माझ्यापेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज मला लाभावी, अशी ही माझी मनापासून इच्छा आहे. तर आज आपण सत्र 10 बघतोय, जो 27 जानेवारी 1981 ला चॅनलाइज करण्यात आला होता. तर रा म्हणतात, मी रा आहे. मी अनंत सृष्टीकर्त्याच्या प्रेमात आणि प्रकाशात तुमचे स्वागत करतो. मी आता संवाद साधत आहे. तर डॉन प्रश्न विचारतोय, मला वाटते की मालडेकवरून आत्म्यांचे स्थलांतर होण्यापूर्वीच्या काळात परत जाऊन पाहिल्यास गोष्टी अधिक स्पष्ट होतील, जेणेकरून या स्थलांतराच्या संदर्भात एकत्वाचा नियम कसा कार्यरत होता आणि हे स्थलांतर का आवश्यक होते हे आपल्याला समजेल. मालडेकचे किंवा मालडेकवरील लोकांचे नेमके काय झाले, ज्यामुळे त्यांना आपला ग्रह गमवावा लागला? ही घटना किती काळापूर्वी घडली होती? तरी ते डॉन विचारतोय की मालडेकमध्ये एकत्वाचा नियम कसा कार्यरत होता आणि हे जे स्थलांतर झाले म्हणजे ट्रान्सफर झाले ते का जरुरी होते? या ग्रहावर नेमकं काय झालं होतं ज्यामुळे तिथल्या लोकांना तो ग्रह सोडावा लागला आणि ही घटना किती काळापूर्वी घडली? यावर रा म्हणतात, मी रा आहे. मालडेकवरील लोकांची संस्कृती काहीशी त्या सामाजिक समूहासारखीच होती, ज्याला तुम्ही अटलांटिस म्हणून ओळखता. या संस्कृतीने प्रचंड तांत्रिक ज्ञान संपादन केले होते. परंतु आपल्या ग्रहाच्या संवर्धनाची किंवा रक्षणाची कोणतीही पर्वा न करता त्यांनी त्या ज्ञानाचा वापर केला. त्यांनी प्रामुख्याने अशा विचारसरणीच्या, कल्पनांचा आणि कृतींचा अवलंब केला, ज्यांना तुम्ही तुमच्या परिभाषेतील नकारात्मक ध्रुवीयता किंवा स्वसेवा या संकल्पनांशी जोडू शकता. तथापि बहुतांश अंशी ही वृत्ती एका प्रामाणिक श्रद्धा विचार रचनेमध्ये दडलेली होती, जी त्या ग्रहावरील मन शरीर समूहांच्या दृष्टीने सकारात्मक आणि इतरांच्या सेवेसाठी असल्याचे भासत होती. त्यांच्या जीवमंडळाचा विध्वंस करणारी आणि त्यांच्या विघटनास कारणीभूत ठरणारी ती महाविपत्ती, तुम्ही ज्याला युद्ध म्हणता, त्यातूनच उद्भवली होती. या संघर्षाची तीव्रता इतक्या पराकोटीला पोहोचली होती की त्या विशिष्ट अवकाशकाळ संदर्भात त्या सामाजिक समूहाकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या सर्व सीमांचा वापर त्यासाठी केला गेला. ही घटना साधारणपणे 7,05,000 वर्षापूर्वी घडली. या ग्रहावर चक्रे मात्र त्याही खूप आधी सुरू झाली होती. कारण तुमच्या सूर्यमालेच्या अवकाश काळ साच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच प्रथम मितीय म्हणजे फर्स्ट डायमेन्शनल जीवसृष्टीला आधार देण्याची सापेक्ष क्षमता या ग्रहामध्ये होती. या घटनेमुळे ते जीव इतके प्रचंड हादरून गेले होते
की ते एका अशा अवस्थेत अडकून पडले, ज्याला तुम्ही सामाजिक समूहाची गाठ किंवा भीतीचे जाळे असे संबोधू शकता. त्यानंतर तुमच्या कालगणनेनुसार काही काळ लुटला. कोणालाही त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. कोणताही जीव त्यांना मदत करू शकला नाही. तुमच्या कालगणनेनुसार साधारणपणे 6 लाख वर्षापूर्वी कॉन्फेडरेशनचे तत्कालीन सदस्य एका सामाजिक स्मृती संकुल कार्यान्वित करण्यास आणि भीतीची गाठ सोडवण्यास समर्थ झाले. त्यानंतर त्या सत्तांना आपण सचेतन आहोत याची पुन्हा जाणीव झाली. या जागृतीमुळे त्या सत्ता अशा एका टप्प्यावर पोहोचल्या, ज्याला तुम्ही निम्न अधिभौतिक स्तर असे म्हणाल. तिथे त्यांचे संगोपन केले गेले. हे संगोपन तोपर्यंत सुरू राहिले, जोपर्यंत प्रत्येक मन, शरीर, आत्मा संकुल या आघातातून पूर्णपणे बरे होण्यास समर्थ झाले नाही. आणि हे बरे होणे अशा पातळीवर पोहोचले, की प्रत्येक सत्ता आपल्या मागील जीवन भ्रमसंकुलात अनुभवलेल्या विकृतींचे परीक्षण करण्यास सक्षम झाले. शिकणे-शिकवणे या अनुभवानंतर त्या गटाने स्वतःवर एक प्रकारची कर्म निवारण प्रक्रिया लादून घेण्याचा सामूहिक निर्णय घेतला. या उद्देशाने त्यांनी तुमच्या ध्येय क्षेत्रात अशा मानवी रूपांमध्ये अवतार घेतला, जी रूपे स्वीकार्य नव्हती. त्यानंतर त्यांनी हा अनुभव घेणे सुरूच ठेवले आहे आणि हे अनुभवणे तोपर्यंत चालू राहील, जोपर्यंत विनाशाच्या विकृतींची जागा इतरांची सेवा करण्याच्या अधिक निर्विकृत दृष्टिकोनाच्या इच्छेकडे झुकणाऱ्या विकृती घेत नाही. मालडेक अनुभवातील त्या सत्तांच्या प्रचंड बहुमताने घेतलेला हा एक जाणीवपूर्वक निर्णय असल्यामुळे या ग्रहावर येणारे त्यांचे स्थलांतर साधारणपणे 5 लाख वर्षापूर्वी सुरू झाले आणि त्यावेळी उपलब्ध असलेल्या शारीरिक संकुलाचा प्रकार त्यांनी वापरला. तर इथे रा म्हणत आहेत की मालडेकची सभ्यता ही काहीशी अटलांटिसच्या सभ्यतेसारखीच होती. त्यांच्याकडे भरपूर टेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेशन. त्यांनी आपल्या ग्रहाची पर्वा न करता त्या टेक्नॉलॉजीचा वापर युद्धासाठी केला. त्यांना असे वाटत होते की ते दुसऱ्यांची सेवा करीत आहे, पण ते स्वतःचीच सेवा करीत होते. तिथे असे भयानक युद्ध झाले, ज्यामुळे त्या ग्रहाचे बायोस्फिअर म्हणजे इकॉलॉजिकल सिस्टमच नष्ट झाले. त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर अगदी हद्दपार केला. ही घटना साधारणपणे 7,05,000 वर्षापूर्वी घडली. या युद्धामुळे तिथले जीव एवढे हादरून गेले, की ते एका सामाजिक समूहाची गाठ म्हणजे सोशल कॉम्प्लेक्स नॉट किंवा आपण त्याला भीतीचे जाळे म्हणू, यात ते अडकून पडले. कुणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे त्यांची मदत करणे देखील अशक्य होते. मग 6 लाख वर्षापूर्वी महासंघातील तेव्हाच्या सदस्यांनी त्यांची भीतीची गाठ सोडवण्यास मदत केली. तेव्हा त्यांना स्वतःची जाणीव झाली. त्यांना स्वतःचा आत्मबोध झाला. मग त्यांना लोअर ॲस्ट्रल प्लेन्समध्ये पाठवण्यात आले. तिथे त्यांची हीलिंग झाली, म्हणजे त्यांच्यावर उपचार झाले आणि तिथे ते स्वतःच्या चुका बघण्यास सक्षम झाले. शिकवण्याच्या अनुभवात त्यांनी स्वतःच्या कर्माचे प्रायश्चित्त करण्याचे ठरवले. म्हणून त्यांनी पृथ्वी ग्रहाला, जो त्यावेळी तिसऱ्या घनतेकडे जात होता, अ, तर पृथ्वी ग्रहाला निवडले आणि इथे ते स्थलांतरित झाले. त्यांना सर्वसामान्य लोकांसोबत राहायचं नव्हतं. म्हणून त्यांनी पृथ्वीच्या आतल्या बाजूस राहण्याचे ठरवले आणि त्यावेळी जे शरीर उपलब्ध होते, ते त्यांनी धारण केले. यावर डॉन विचारतोय, त्यावेळी उपलब्ध असलेले ते शारीरिक संकुल म्हणजे ज्याला आपण वानर सदृश्य प्रकार म्हणतो, तेच होते का? म्हणजे जे वानर प्रवृत्तीचे होते शरीर, ते त्यांनी धारण केले का? त्यावर रा म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. मग डॉन विचारतो, आणि माल्डेकच्या त्या सत्तांपैकी कोणी आता स्वतःमध्ये काही परिवर्तन घडवून आणले आहे का? त्या अजूनही दुसऱ्या घनतेत आहेत का?
की आता त्या एखाद्या तिसऱ्या घनतेच्या ग्रहाची निर्मिती करत आहे. त्यावर रा म्हणतात, त्या सत्तांची चेतना नेहमीच तिसऱ्या घनतेची राहिलेली आहे. हे कर्म निवारण यंत्रणा अशा प्रकारे रचली गेली होती की या चेतनेला दुसऱ्या आयामातील भौतिक रासायनिक संकुलांमध्ये स्थापित केले गेले. ही संकुले इतकी चपळ किंवा कुशल नसतात, जितकी चपळता तिसऱ्या घनतेतील मन संकुलांच्या विकृतींच्या पद्धतीसाठी आवश्यक असते. तर असं म्हणणं आहे की ते नेहमीच तिसऱ्या डेन्सिटीचे राहिले आहेत. त्यांचे कर्म निवारण टेक्निक म्हणजे त्यांची चेतना नेहमीच तिसऱ्या घनतेची होती. पण त्यांनी दुसऱ्या घनतेत राहणे पसंत केले. कारण तिसऱ्या घनतेकडे ते निश्चिंत नव्हते, की ते दुसऱ्यांची सेवा करतील. म्हणून त्यांनी वानर बनून राहणे पसंत केले. मग डॉन विचारतो आहे, बरं, यापैकी कोणत्याही सत्तांनी आता पुढे वाटचाल केली आहे का? त्यांनी असं म्हणूया की 75,000 वर्षाच्या चक्राच्या शेवटी पदवी प्राप्ती केली आहे का? आणि त्या दुसऱ्या घनतेच्या शरीरातून बाहेर पडून तिसऱ्या घनतेच्या शरीरामध्ये प्रवेश केला आहे का? तर डॉन विचारतो आहे, यापैकी कुणाची तरी या 75,000 वर्षात प्रगती झाली आहे का? कोणीतरी असे असतील ज्यांनी दुसऱ्या घनतेमधून तिसऱ्या घनतेत प्रवेश केला असेल. तिथे रा म्हणतात, मी रा आहे. यापैकी अनेक सत्तांना तुम्ही ज्याला कर्म म्हणता, त्याचा साचलेला संचय दूर करणे शक्य झाले. परिणामी त्यांना तिसऱ्या घनतेच्या शरीरात राहून तिसऱ्या घनतेचे चक्र अनुभवणे शक्य झाले. अशा प्रकारे यशस्वी झालेल्या त्यापैकी बहुतांश जीवांनी तिसऱ्या घनतेतील पुढील चक्राचा अनुभव घेण्यासाठी या विश्वातील इतरत्र कोठेतरी पुनर्जन्म घेतला आहे. जेव्हा हा ग्रह तिसऱ्या घनतेच्या पातळीवर पोहोचला, तेव्हा यापैकी काही मोजक्या सत्तांना तिसऱ्या घनतेच्या स्वरूपात या ग्रहाच्या कंपनांशी एकरूप होणे शक्य झाले. अजूनही काही सत्ता येथे शिल्लक आहेत, ज्यांनी आपल्या मन, शरीर, आत्मा यांच्या सन्मयातील विकृतींच्या माध्यमातून स्वतःच्या मागील कर्माचे किंवा कृतींचे परिणाम अद्याप पूर्णपणे निस्तरलेले नाहीत. म्हणूनच त्या सत्ता अजूनही येथेच आहे. तर इथे राचं म्हणणं आहे की काहींनी आपले धडे पूर्ण करून पुढची वाटचाल केली आहे. त्यांनी पुनर्जन्म घेऊन तिसऱ्या घनतेच्या पुढच्या चक्रासाठी वाटचाल केली आहे. आणि काही मोजक्या एंटिटीजनी तिसऱ्या घनतेच्या म्हणजे पृथ्वी ग्रहाच्या कंपनाशी एकरूप होणे त्यांना शक्य झाले, तर त्यामुळे ते इथेच आहेत. आणि त्यांच्या कर्माचे निवारण अजूनही झाले नाही. म्हणून त्या एंटिटीज इथेच आहेत आणि आपले धडे घेत आहेत. पुढे डॉन विचारतो आहे, तुम्ही ज्यांचा उल्लेख केला होता ते हेच बिगफूट आहेत का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. हे बिगफूटचाच एक प्रकार आहे. पुढे डॉन विचारतो आहे, तर मग आपली सध्याची मानवजात ही अशा काही मोजक्या जीवांनी बनलेली आहे, जे मूलतः मालडेक ग्रहावरून आले आहेत. आणि अशा बऱ्याच जीवांनी बनलेली आहे, जे मंगळ ग्रहावरून आले होते. या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून आलेले कोणतेही जीव येथे उपस्थित आहेत का? तर इथे डॉन विचारतो आहे की मालडेक आणि मार्सच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या ग्रहावरून इथे एंटिटीज आले आहेत? यावर रा म्हणतात, मी रा आहे. तुमच्या या काल अवकाश सात्याचा अनुभव घेणारे असे अनेक जीव येथे राहतात, ज्यांचे मूळ या विश्वातील तुम्ही ज्यांना विविध ठिकाणे म्हणता अशा अनेक अनेक ठिकाणांमध्ये आहे. कारण जेव्हा एखादे चक्र ज्यांना पुनरावृत्ती करावीच लागेल, त्यांना बदला आणि मग या पुनरावृत्तीसाठी योग्य असा ग्रह्य गोल शोधा.
एका ग्राह्य मन, शरीर, आत्मा संकुलामध्ये अनेक अनेक विविध ठिकाणाहून आलेल्यांचा समावेश असणे हे काहीसे असामान्य आहे. परंतु यामुळे बरेच काही स्पष्ट होते. कारण तुम्ही पाहता ज्यांना चक्राची पुनरावृत्ती करावीच लागते अशा मोठ्या संख्येने लोकांसोबत तुम्ही ही तृतीय मितीय घटना अनुभवत आहात. त्यामुळे तुमच्या अनेक शिकणाऱ्यांच्या मदतीने अभिमुखता एकरूप करणे कठीण झाले आहे. तर इथे डॉन म्हणत आहेत, सॉरी इथे रा म्हणतात, अनेक ठिकाणाहून अनेक प्रकारच्या एंटिटीज इथे अनुभव घेत आहे. ज्यांच्यामध्ये काहींना कदाचित पुन्हा ही तिसऱ्या घनतेच्या चक्राची पुनरावृत्ती करावी लागेल. डॉन विचारतो आहे, जेव्हा मालडेक नष्ट झाले, तेव्हा मालडेकच्या इतर लोकांना ही समस्या होती का? की काही जण इतर ग्रहावर स्थानांतरित होण्याइतके प्रगत होते? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. ग्रहीय विघटनाच्या घटनेत कोणीही वाचले नाही. कारण ही एक अशी क्रिया आहे जी सर्व ग्रहीय संकुलाच्या सामाजिक रचनेवर परिणाम करते. त्या गाठीतून किंवा गुंतागुंतीतून कोणीही सुटले नाही. म्हणजे ते ते पूर्ण तो ग्रहच नष्ट झाला आणि तिथे कोणीही वाचले नाही. पुढे डॉन विचारतो आहे, सध्या पृथ्वीवर असे घडण्याचा काही धोका आहे का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. आम्हाला वाटते की तुमच्या ग्रहीय मन, शरीर, आत्मा संकुलाच्या तथाकथित भविष्याचे हे मूल्यांकन निरुपद्रवी नसेल. आम्ही म्हणतो की तंत्रज्ञानाच्या अशा विकासासाठी आणि अशा उपयोजनासाठी केवळ मानसिक परिस्थितीच अस्तित्वात आहे. तुमच्या लोकांच्या मन आणि आत्मिक संकुलांना दिशा दर्शनाची गरज आहे. ही आमच्या दृष्टीची समजाची विकृती आहे. त्यांच्या खेळण्यांना मोडून टाकण्याची गरज नाही. कारण अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी सृष्टीकर्त्याचाच भाग नाहीत का? म्हणून मुक्तपणे निवड करणे हा तुमचा सन्मान कर्तव्य आहे. तर इथे राचं म्हणणं आहे की या प्रकारच्या टेक्नॉलॉजीसाठी किंवा त्या टेक्नॉलॉजीच्या विकासासाठी इथल्या लोकांची मानसिक स्थिती जिम्मेदार राहू शकते. तुमच्या लोकांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्या खेळण्यांना तोडून टाकण्याची गरज नाही. खेळणे म्हणजे त्यांचे वार वेपन्स. या सर्व गोष्टी पण सृष्टीकर्त्याचाच भाग आहे. म्हणून आपल्या स्वतंत्र इच्छेचा वापर करून निवड करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि सन्मान आहे. डॉन विचारतो आहे, जेव्हा पदग्रहण होते आणि एखादी सत्ता एका चक्राच्या शेवटी एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जातात, तेव्हा त्या कोणत्या मार्गाने एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जातात? तर डॉन विचारतोय, जेव्हा ग्रॅज्युएशन होते तेव्हा ह्या ज्या एंटिटीज आहेत एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर कशा जातात? तर इथे रा उत्तर देतात, मी रा आहे. कर्त्याच्या योजनेत मन, शरीर, आत्मा समग्रतेची अस्तित्वाची पहिली पायरी म्हणजे तिच्या मन, शरीर, आत्मा संकुलातील विकृतीला प्रेम प्रकाशाच्या योग्य जागी ठेवणे. गुंतागुंतीच्या समस्येचे योग्य निराकरण व्हावे आणि अखेरीस समग्रता अस्तित्वाच्या गुंतागुंतीशी तादात्म्य साधले जावे हे सुनिश्चित करण्यासाठी हे केले जाते. यासाठी तुमच्या वेळेचा, अवकाशाचा खूप बदलता कालावधी लागतो. हे साध्य झाल्यानंतर त्या चक्राचा अनुभव विरघळला विरघळला जातो आणि गाढून घेतला जातो. ही प्रक्रिया तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत त्यातून विकृतींचे केवळ शुद्ध साप शिल्लक राहत नाही. यावेळी कापणी झालेली ती मन, शरीर, आत्मा यांची समग्रता अस्तित्व स्वतःच्या अस्तित्वाच्या घनतेच्या गरजांचे मूल्यमापन करते. त्यानंतर ते अस्तित्व या चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी किंवा पुढील चक्राकडे वाटचाल करण्यासाठी अधिक
योग्य अशा नवीन पर्यावरणाची निवड करते. कापणीची पद्धत ही अशा प्रकारची असते. या संपूर्ण प्रक्रियेचे रक्षण आणि देखरेख अनेकांकडून केली जाते. तरी ते राचं म्हणणं आहे, क्रिएटरची पहिली पायरी म्हणजे सत्ता म्हणजे एंटिटीजला प्रेम प्रकाशात ठेवणे. जोपर्यंत ह्या एंटिटीज प्रेम आणि प्रकाश शिकत नाही, तोपर्यंत त्या जन्म आणि मृत्यूच्या बंधनात अडकलेल्या असतात. आणि याला खूप कालावधी लागतो. म्हणजे त्या शिकत असतात. प्रेम आणि प्रकाश त्या शिकत असतात. मग चक्राच्या शेवटी सगळे अनुभव एकत्र करून त्या आत्म्यांची प्रगती बघितली जाते. आणि मग हार्वेस्ट झालेली म्हणजे कापणी झालेली एंटिटीज या स्वग्रहाच्या पर्यावरणाशी जुडवून स्वतःला अ, बघते. म्हणजे त्या व्हायब्रेशन्सला जुडून बघते किंवा दुसऱ्या ग्रहाची निवड करण्यासाठी ती एंटिटी तत्पर असते. ही हार्वेस्ट म्हणजे कापणी करण्यासाठी काही हार्वेस्टर्स असतात, म्हणजे काही रक्षक असतात, ज्यांच्याकडून ही हार्वेस्ट केली जाते. हेच हार्वेस्टर्स ह्या संपूर्ण प्रक्रियेचे रक्षण करतात. पुढे डॉन विचारतो आहे, जेव्हा एखाद्या अस्तित्वाला एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर हलवले जाते, तेव्हा त्याला विचारांच्या माध्यमातून हलवले जाते की एखाद्या वाहनात. तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. मन, शरीर, आत्मा यांची समग्रता, अस्तित्व हे सृष्टीकर्त्याशी एकरूप असते. तिथे कोणत्याही प्रकारची काल अवकाशाची विकृती अस्तित्वात नसते. त्यामुळे काल अवकाशांच्या त्या अनंत विस्तारामध्ये स्वतःसाठी योग्य ते स्थान केवळ विचारानेच निश्चित करण्याचा हा एक विषय आहे. तर इथे रा म्हणतात की मन, शरीर, आत्मा हे क्रिएटरचे एकरूप आहे. तिथे कोणतीही भ्रांती नाही. त्यामुळे स्वतःसाठी योग्य ते स्थान केवळ विचारानेच साध्य करू शकतो. मग पुढे डॉन विचारतो आहे, जेव्हा एखादे अस्तित्व सध्या या तिसऱ्या घनतेमध्ये देह धारण करून असते, तेव्हा ते दोन प्रकारे शिकू शकते. एक तर आपण नक्की काय करत आहोत याची जाणीव नसतानाही ते शिकू शकते, किंवा आपण एकाच्या मार्गाने शिकत आहोत याची पूर्ण जाणीव झाल्यानंतर ते शिकू शकते. दुसऱ्या मार्गाचा अवलंब केल्यास त्या अस्तित्वाला स्वतःची आध्यात्मिक वाढ अत्यंत वेगाने घडवून आणणे शक्य होते. हे विधान बरोबर आहे का? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. हे विधान बरोबर आहे. म्हणजे इथे डॉन विचारतो आहे, की एखादी व्यक्ती म्हणजे एंटिटी दोन प्रकारे अनुभव किंवा आपले धडे घेऊ शकते. पहिलं म्हणजे स्वतःची जाणीव नसतानाही अनुभव घेणे आणि दुसरे म्हणजे लॉ ऑफ वन म्हणजे एकाच्या नियमाच्या मार्गावर चालून आपले अनुभव घेणे किंवा धडे घेणे. त्यात लॉ ऑफ वनच्या मार्गाने जे अनुभव घेतात त्यांची आध्यात्मिक वाढ म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ लवकर होते का? याबद्दल डॉनने विचारलंय. तर रा म्हणतात की हे बरोबर आहे. पुढे डॉन विचारतो आहे, मग असे म्हणता येईल का की जरी अनेक अस्तित्वांना याची जाणीव नसली तरी त्यांची खरी इच्छा स्वतःची आध्यात्मिक वाढ वेगाने घडवून आणणे हीच असते. आणि ध्येय धारण करून असतानाच ही गोष्ट स्वतःहून शोधून काढणे हेच त्यांचे खरे कार्य असते. तसेच या घनतेमध्ये देह धारण करून असताना त्यांच्या 2 जन्मांमधील मधल्या काळापेक्षा ते स्वतःची वाढ अधिक वेगाने घडवून आणू शकतात. हे विधान बरोबर आहे का? तर इथे डॉन असं विचारतो आहे, की अ, जरी एंटिटीजला म्हणजे ह्या जीवांना स्वतःची जाणीव नसली तरी स्वतःची आध्यात्मिक प्रगती वेगाने करणे हीच त्यांची खरी इच्छा असते का?
आणि शरीरात राहून ते स्वतः शोधून काढणे हेच त्यांचे खरे लक्ष असते का? तसेच 2 जन्मांच्या मधल्या काळात आत्मा जे आध्यात्मिक अनुभव घेत असते, त्यापेक्षा शरीरात राहून ती जास्त वेगाने स्वतःची प्रगती करू शकते का? तर यावर रा म्हणतात, "मी रा आहे. हे विधान बरोबर आहे. आम्ही या संकल्पनेवर अधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. एकाच या नियमाची जी काही मूळ तत्वे आहेत, त्यापैकी एक म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्तीची विकृती. त्यामुळे प्रत्येक अस्तित्व हे पूर्णपणे स्वतंत्र असते. ते आपल्या सभोवतालच्या मन, शरीर, आत्मा संकुलांना स्वीकारू शकते, नाकारू शकते किंवा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षही करू शकते. अगदी या संपूर्ण सृष्टीकडेच दुर्लक्ष करणेही त्यांना शक्य असते. तुमच्या सामाजिक स्मृती संकुल विकृतीमध्ये असे अनेक घटक आहेत, जे या काल अवकाश बिंदूंवर तुमच्या भाषेत सांगायचे तर एकाच नियमाच्या एका मूळ विकृतीवर म्हणजे प्रेमाच्या मार्गावर दररोज कार्य करत असतात. तथापि, जर तोच घटक ज्याचे मन, शरीर, आत्मा संकुल प्रेम प्रेम प्रकाशाकडे खोलवर झुकलेले आहे, त्याने स्वतःला उपलब्ध असलेल्या वर्तमान क्षणांच्या काल अवकाश संचयातील प्रत्येक क्षणाची जबाबदारी स्वीकारली, तर असा घटक आपल्या प्रगतीला त्याच प्रकारे बळ देऊ शकतो. ज्या प्रकारे आम्ही तुमच्या सामाजिक संकुल विकृतीच्या संघराज्याला केलेल्या आव्हानाला बळ मिळवण्याविषयी वर्णन केले होते. तर इथे रा म्हणतात की ते बरोबर आहे. मग रा पुढे म्हणतात, एकाच्या नियमांची मूळ तत्वांपैकी एक म्हणजे स्वतंत्र इच्छा, म्हणजे फ्री विल आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती कोणतीही गोष्ट स्वीकारू शकते, नाकारू शकते किंवा दुर्लक्षही करू शकते. अगदी क्रिएटरच्या क्रिएशनला देखील दुर्लक्ष करू शकते. कारण तुमच्याकडे फ्री विल आहे. काही एंटिटीज अशाही आहेत, ज्या कळत-नकळत एकाच्या नियमांची अंमलबजावणी करत प्रेमाच्या मार्गावर दररोज कार्य करत असतात. ह्याच एंटिटीना जेव्हा आत्मबोध होतो, अ, तेव्हा त्यांच्या प्रगतीला जास्त बळ म्हणजे त्या आपल्या प्रगतीला जास्त बळ देऊ शकतात. ज्या प्रकारे आम्ही तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन म्हणजे तुम्हाला एम्पॉवर करत आहोत. तुमच्या आव्हानाला आम्ही म्हणजे बळ देत आहोत. तुमच्याशी संपर्क साधून. पुढे डॉन विचारतो आहे, तुम्ही हे सांगाल का, की तुम्ही या आव्हानाला कशा प्रकारे बळ देता? अर्थात हे थोडे वेगळ्या शब्दात स्पष्ट कराल का? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. आम्हाला समजले आहे की तुम्ही आता आमच्या मागील माहितीविषयी बोलत आहात. आव्हानाची सुरुवात एका व्यक्तीपासून होते. हे आव्हान अनंतवाताच्या बरोबरीचे असते आणि तुमच्या भाषेत सांगायचे तर त्याची मोजदाद केली जात नाही. तोच मुख्य आधारस्तंभ असतो. त्यानंतर दुसरे आव्हान जोडले जाते. तिसरे आव्हान दुसऱ्या आव्हानाला बळ देते किंवा त्याची शक्ती दुप्पट करते. आणि याच क्रमाने प्रत्येक अतिरिक्त आव्हान करणारा घटक त्याच्या आधीच्या सर्व आव्हानांची शक्ती दुप्पट करतो किंवा त्यांना बळ प्रदान करतो. अशा प्रकारे तुमच्या लोकांपैकी अनेकांनी केलेले आव्हान हे अनेक पटींनी शक्तिशाली असते आणि एकाच सृष्टीच्या क्रिएशन म्हणजे वन क्रिएशन अनंत सीमांपर्यंत ते अत्यंत प्रभावीपणे ऐकले जाते. तर इथे राम म्हणतात की ची सुरुवात एक व्यक्ती करतो. त्या आव्हानाला इन्फिनिटी मानल्या जाते. तो व्यक्ती ही कॉर्नरस्टोन असते आणि त्याला दुसऱ्या व्यक्तीची कॉल म्हणजे आव्हान जोडली जाते. तिसऱ्या कॉलला दुसऱ्या कॉलची शक्ती डबल करते. त्याच प्रकारे प्रत्येक जोडणारे आव्हान म्हणजे कॉल
आधीच्या कॉलिंग्सला बळ देऊन शक्ती दुप्पट करते. अनेकांनी कॉलिंग्स केले तर त्याची शक्ती अनेक पटीने वाढते आणि ही कॉलिंग प्रभावीपणे ऐकली जाते. तर याला आपण ह्या टेबलद्वारे समजूया. तर इथे जे म्हणत आहे त्याला आपण लॉ ऑफ स्क्वेअर म्हणतो. तर इथे ज्या प्रकारे तुम्ही बघत आहात, पीपल लिहिलंय मी, म्हणजे 1, 2, 3, 4, 5. तर पहिला व्यक्ती जेव्हा आव्हान करतो त्याला इन्फिनिटी समजले जाते. आणि जेव्हा दुसरा व्यक्ती त्याला जुडतो आणि त्याला बळ देतो, तो 4 लोकांच्या बरोबरीचा असतो. तिसरा व्यक्ती जेव्हा जुडतो आणि बळ देतो, तो 8च्या बरोबरीचा असतो. म्हणजे हे प्रमाण दुप्पटीने वाढते. म्हणजे 5 लोकांनी जे आवाहन केलं, ते 32 लोकांच्या बरोबरीचे आहे. याला लॉ ऑफ स्क्वेअर म्हणतात. तर तर आपण पुढचा प्रश्न बघूया. या पुस्तकाच्या वाचकाच्या सर्वसाधारण विकासासाठी तुम्ही अशा काही पद्धती किंवा व्यायाम सांगू शकाल का? ज्यांचे आचरण केल्याने प्रगतीला गती मिळेल. एकत्वाच्या नियमाकडे वाटचाल. तर इथे डॉन विचारतोय की या पुस्तकाच्या वाचकांसाठी काही तुम्ही पद्धती किंवा व्यायाम, एक्सरसाइज सांगू शकाल का? ज्यामुळे एकत्वाच्या नियमाकडे वाटचाल करून त्यांच्या प्रगतीला वेग येईल. त्यावर म्हणतात, मी आहे. सराव 1. तुमच्या भ्रम संकुलामध्ये हे सर्वात जवळचे केंद्रित आणि वापरण्यायोग्य आहे. क्षणात प्रेम सामावलेले आहे. हाच या भ्रमाचा किंवा घनतेचा धडा किंवा ध्येय आहे. जाणीव आणि समजुतीच्या विकृतींमध्ये जाणीवपूर्वक त्या प्रेमाचा शोध घेणे हा या सरावांचा उद्देश आहे. पहिला प्रयत्न हा पाया आहे. या निवडीवरच एका अस्तित्वाच्या उर्वरित जीवन अनुभवाचे भवितव्य अवलंबून असते. क्षणामध्ये प्रेमाचा दुसरा शोध हा भर घालण्यास सुरुवात करतो. तिसरा शोध दुसऱ्याला शक्ती देतो. चौथा शोध तिसऱ्याला शक्ती देतो किंवा दुप्पट करतो. पूर्वीच्या प्रकारच्या सक्षमीकरणाप्रमाणे अप्रामाणिकपणाच्या विकृतीमधील शोधातील त्रुटींमुळे शक्तीची काही हानी होईल. तथापि प्रेम शोधण्याच्या इच्छेचे स्वतःशी केलेल्या जाणीवपूर्वक विधान हे इच्छेचे इतके मध्यवर्ती कार्य आहे की पूर्वीप्रमाणेच या घर्षणामुळे होणारी शक्तीची हानी नगण्य आहे. सराव 2. आधी आपण पहिला सराव बघूया. म्हणजे पहिली एक्सरसाइज ते म्हणत आहेत की तुम्हाला प्रेम शोधायची आहे. पहिली एक्सरसाइज ही प्रेम शोधणी आहे. हे या माया जगतचे म्हणजे ह्या घनतेचे ध्येय किंवा आपण लेसन म्हणू. आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला जाणीवपूर्वक आणि आपल्या समजुतीनुसार प्रेम बघणे आहे. हीच पहिली एक्सरसाइज आहे. आणि पहिला प्रयत्न हाच एक पाया म्हणजे मूड तयार करतो. निवडीवरूनच त्या व्यक्तीचे भविष्यातील अनुभव अवलंबून असतात. प्रेम शोधताना म्हणजे आपण दुसऱ्यांची सेवा करत आहोत याचे भान ठेवावे. मग दुसरा सराव 2. ब्रह्मांड एकच अस्तित्व आहे. जेव्हा एक मन शरीर आत्मसंकुल दुसऱ्या मन शरीर आत्मसंकुलाकडे पाहते तेव्हा निर्मात्याला पहा. हा एक उपयुक्त व्यायाम आहे. तर दुसरी एक्सरसाइज म्हणतात की त्या क्षणाला सुरुवात करणे आणि व्यायाम 3 म्हणजे आरशात पहा म्हणजे निर्मात्याला पहा. व्यायाम 4 म्हणजे एक्सरसाइज चौथी सांगत आहे.
प्रत्येक घटकाच्या मन, शरीर, आत्मसंकुलांभोवती असलेल्या सृष्टीकडे पहा. निर्मात्याला पहा. या व्यायामांचा पाया किंवा पूर्व अट म्हणजे ज्याला ध्यान, चिंतन किंवा प्रार्थना म्हणता येईल, त्याकडे असलेला कल. या वृत्तीने हे व्यायाम पार पाडले जाऊ शकतात. त्याशिवाय माहिती मनाच्या वृक्षाच्या मुळांमध्ये खोलवर जाणार नाही, ज्यामुळे शरीर सक्षम व उदात्त होईल आणि आत्म्याला स्पर्श होईल. तर इथे राचं म्हणणं आहे की दुसरं पाऊल म्हणजे त्या क्षणाला सुरुवात करणे. तिसरं पाऊल म्हणजे दुसऱ्या पावलाला बळ देणे. म्हणजे दुसऱ्या पावलाला शक्ती देणे. चौथं पाऊल हे तिसऱ्या शक्तीला अ, तिसऱ्या याला शक्ती देते आणि दुप्पट करते. म्हणजे इथे पण लॉ ऑफ स्क्वेअर लागत आहे. परंतु जर तुम्ही प्रेम शोधण्याचे हे कार्य चुकवले तर थोडी हानी होऊ शकते. पण ही हानी प्रेम शोधण्याच्या प्रक्रियेसमोर अगदीच थोडी आहे. आता एक्सरसाइज 2 सांगत आहेत. हे समजणे ब्रह्मांड एकच आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये क्रिएटर बघा. आणि एक्सरसाइज 3 मध्ये म्हणतात, की जेव्हाही आरशात बघाल, तर स्वतःमध्ये क्रिएटरलाच बघा. एक्सरसाइज 4 म्हणजे सराव 4 मध्ये म्हणतात, प्रत्येक प्राणी, जीव, वस्तू सगळ्यांमध्येच तुम्हाला क्रिएटरला बघायचं आहे. प्रत्येक एक्सरसाइज करण्याआधी ध्यान म्हणजे मेडिटेशन, चिंतन किंवा प्रार्थना करणे आवश्यक असते. तेव्हाच तुमच्या मनाच्या मुळापर्यंत क्रिएटरची माहिती, जाणकारी पोहोचू शकेल. त्यामुळे शरीर सक्षम व उदात्त होईल आणि आत्म्याला याचा स्पर्श होईल. पुढे डॉन विचारतो आहे, मला अटलांटिस आणि लेमोरिया नावाच्या संस्कृतींच्या उदयांबद्दल, या संस्कृती कशा उदयास आल्या आणि त्या कुठून आल्या याबद्दल आश्चर्य वाटते. तर इथे डॉन अटलांटिस आणि लेमोरिया संस्कृतींबद्दल विचारतोय. त्यावर म्हणतात, मी आहे. या कार्यास या कार्याचा हा शेवटचा प्रश्न आहे. अटलांटिस आणि लेमोरिया या संस्कृती एक नसून दोन होत्या. चला आपण प्रथम म्यू अस्तित्वाकडे पाहूया. ते काहीसे आदिम स्वरूपाचे जीव होते. परंतु त्यांच्यामध्ये अत्यंत प्रगत आध्यात्मिक विकृती होत्या. ही संस्कृती या चक्राचाच एक भाग होती. या चक्राच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या कालगणनेनुसार साधारणपणे 53,000 वर्षापूर्वी तिचा उदय झाला होता. ते एका उपयुक्त आणि निरुपद्रवी ठिकाण होते. परंतु तुमच्या ग्रहाच्या टेक्टोनिक प्लेट्सच्या दरम्यान ज्यात त्यांचा स्वतःचा काहीही दोष नव्हता, ते ठिकाण समुद्राच्या पाण्याखाली गडप झाले. जे लोक त्यातून वाचले त्यांनी स्थलांतर केले आणि ते आज तुम्ही ज्यांना रशिया, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका म्हणता, अशा अनेक प्रदेशांमध्ये जाऊन पोहोचले. ज्या इंडियन्स लोकांबद्दल म्हणजे रेड इंडियन्स बद्दल बोलत आहेत ते, जे अमेरिकेत अस्तित्वात होते, लोकांबद्दल तुमच्या सध्याच्या सामाजिक गुंतागुंतींमध्ये तुम्हाला काही प्रमाणात सहानुभूती वाटते. ते याच जीवांचे वंशज आहेत. या चक्रातील इतर अवतारी जीवांप्रमाणेच हे लोकही अन्य कुठल्या तरी ठिकाणाहून आले होते. तथापि हे विशिष्ट जीव प्रामुख्याने दुसऱ्या घनतेच्या एका ग्रहावरून आले होते. त्या ग्रहाच्या सूर्याचे वय खूप झाले असल्यामुळे तिथे तिसऱ्या घनतेसाठी आवश्यक असलेल्या जीवन परिस्थिती निर्माण करण्यात काही अडचणी येत होत्या. हा ग्रह डेनेब या दीर्घिकेतील म्हणजे गॅलेक्सीतील होता. अटलांटियन वंश हा एक अत्यंत संमिश्र आणि सामाजिक समूह होता. तुमच्या अवकाशकाळ सात्याच्या आभासी संकल्पनेनुसार साधारणपणे
31,000 वर्षापूर्वी या समूहाची जडणघडण होण्यास सुरुवात झाली होती. साधारणपणे 15,000 वर्षापूर्वीपर्यंत ही एक संथ गतीने वाढणारी आणि प्रामुख्याने शेतीवर आधारित अशी समाज व्यवस्था होती. त्यानंतर मात्र त्यांनी अत्यंत वेगाने उच्च दर्जाचे तांत्रिक ज्ञान आत्मसात केले, ज्यामुळे त्यांना बुद्धिमान अनंतवताचा वापर काहीसा कमी माहितीपूर्ण किंवा अपूर्ण स्वरूपात करणे शक्य झाले. आम्ही यात अशी भर घालू इच्छितो की त्यांनी बुद्धिमान ऊर्जेचा देखील वापर केला. त्यांनी दैवीय किंवा अनंत ऊर्जेतून येणाऱ्या नील किंवा पिनियल किरणांच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केले. परिणामी त्यांना विविध जीवनरूपे निर्माण करणे शक्य झाले. स्वतःच्या मन-शरीर आत्मसंकुलांचे आरोग्य सुधारण्याऐवजी आणि त्यांना परिपूर्ण करण्याऐवजी त्यांनी अशा गोष्टी करणे सुरू केले, ज्यामुळे त्यांच्यातील विकृतींची दिशा, तुम्ही ज्याला नकारात्मक म्हणता, त्या बाजूने वळली. तुमच्या कालगणनेनुसार साधारणपणे 11,000 वर्षापूर्वी, ज्याला तुम्ही युद्ध म्हणता, अशा पहिल्या युद्धाचा उद्रेक झाला. ज्यामुळे या लोकसंख्येतील साधारणपणे 40% लोकांना शरीराच्या विघटनाद्वारे या घनतेतून बाहेर पडावे लागले. या संघर्षामधील दुसरे आणि सर्वात विनाशकारी युद्ध तुमच्या आभासी कालगणनेनुसार साधारणपणे 10,821 वर्षापूर्वी घडले. यामुळे पृथ्वीवर आमूलाग्र बदल घडवून आणणारी एक विशिष्ट रचना निर्माण झाली आणि अटलांटिसचा मोठा भाग जलमय होऊन नष्ट झाला. अटलांटिसमधील सकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या गटांपैकी 3 गटांनी तो विनाश ओढवण्यापूर्वीच तो भौगोलिक प्रदेश सोडला आणि त्यांनी स्वतःला अशा पर्वतीय प्रदेशांमध्ये स्थायिक केले, ज्यांना तुम्ही आज तिबेट, पेरू आणि तुर्की तुर्की या नावांनी ओळखता. तर इथे राहाचं म्हणणं आहे की लेमोरिया म्हणजे म्यू ही खूप जुनी संस्कृती होती. आध्यात्मिकरित्या खूप प्रगत होते आणि ते 53,000 वर्षापूर्वी इथे होते. ते देखील या चक्राचाच भाग होते. सगळं काही नीट चालत होतं. परंतु टेक्टॉनिक प्लेट्स हलल्यामुळे ही सभ्यता समुद्रात बुडून गेली. म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स हलल्यामुळे भूकंप येतात. त्यामुळे ही सभ्यता देखील समुद्रात बुडून गेली. त्यात त्यांचा काही दोष नव्हताच. पण त्यातून जे वाचले ते रशिया, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले. रेड इंडियन्स या सभ्यताचे वंशज आहेत. त्यातील इतर जीव हे डेनेट गॅलेक्सी मधल्या सेकंड डेन्सिटीच्या ग्रहावरून आले होते. त्या ग्रहाच्या सूर्याचे खूप वय झाल्यामुळे तिथले वायुमंडळ हे तिसरी घनता निर्माण करण्यात असमर्थ होते. पुढे रा म्हणतात की अटलांटियन सभ्यता ही संमिश्र होती, म्हणजे आध्यात्मिक देखील होते आणि म्हणजे त्यांच्यात आध्यात्मिक पण होते काही लोक. तर अटलांटियन ही सभ्यता 31,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आली आणि 15,000 वर्षापर्यंत ही सभ्यता अगदी नीट चालत होती आणि ती शेतीवर आधारित होती. म्हणजे ते मेडिटेशन पण करायचे आणि शेती देखील करायची. मग त्यांना टेक्नॉलॉजीचे ज्ञान आले, म्हणजे त्यांच्या हाती उच्च स्वरूपाचे टेक्नॉलॉजीचे नॉलेज आले आणि इंटेलिजंट इन्फिनिटीचा वापर करण्याचे ज्ञान देखील ते शिकले, पण त्यांना ते पूर्णपणे माहिती नव्हते. पुढे सांगायचे तर त्यांनी इंटेलिजंट एनर्जीचा म्हणजे 0 पॉइंट एनर्जीचा देखील वापर
केला आणि प्रकृतीतून जे पिनियल किंवा निडी आपण म्हणू रे येतो, त्याचा त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला आणि त्यांनी वेगवेगळे जीव बनवायला सुरुवात केली. स्वतःचे आरोग्य सुधारण्याऐवजी अशा गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे भाव नकारात्मकेकडे झुकले. मग 11,000 वर्षापूर्वी पहिल्यांदा पृथ्वीवर युद्ध झाले. त्यात 40% लोकसंख्या मरण पावली. यापेक्षाही भयंकर युद्ध 10,821 वर्षापूर्वी घडले. यात अटलांटिसचा मोठा भाग पाण्याखाली नष्ट झाला. त्यात काही लोकांचे जे सकारात्मक बुद्धीचे होते त्यांनी आधीच हे युद्ध ठिकाणे सोडून दिली आणि ते पर्वतीय भागात त्यांनी शरण घेतला, ज्याला आपण तिबेट, पेरू किंवा टर्की म्हणतो. पुढे डॉन विचारतो आहे, मग पुढे रा म्हणतात, ही बैठक संपवण्यापूर्वी तुमच्याकडे काही संक्षिप्त प्रश्न आहेत का? तर डॉन विचारतो आहे, केवळ एकच प्रश्न आहे, तोही या माध्यमाला अधिक आरामदायी करण्यासाठी आम्ही काय करू शकतो. या प्रश्नाव्यतिरिक्त माझा फक्त एकच इतर प्रश्न आहे. तुम्ही वापरत असलेल्या गॅलेक्सी दीर्घिका या शब्दाविषयी मला थोडक्यात माहिती हवी आहे. तर इथे डॉन गॅलेक्सी बद्दल विचारतो. त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. आम्ही अशी संज्ञा वापरतो जी तुमच्या लोकांमध्ये गॅलेक्सी या ध्वनी कंपन संकुलाद्वारे ओळखली जाते. आम्ही हे मान्य करतो की काही दीर्घिकांमध्ये ग्रह आणि सूर्यमालांचा केवळ एकच समूह सामावलेला असतो, तर काहींमध्ये असे अनेक समूह असतात. तथापि अनंत काल अवकाश आयामांमध्ये या विशिष्ट स्थानाचे महत्व इतके नगण्य आहे की या संज्ञेमध्ये अंतर्निहित असलेली विकृती आम्ही स्वीकारतो. एक संदिग्ध संज्ञा आहे. तरी ते राचं म्हणणं आहे की काही गॅलेक्सीमध्ये एकच ग्रह असू शकतो, तर काहींमध्ये अनेक ग्रह असू शकतात. हे त्या गॅलेक्सीवरती आहे. पुढे पुढे डॉन विचारतो आहे, तर मग आपल्या या व्यवस्थेमध्ये असलेले 9 ग्रह आणि आपला सूर्य यांना तुम्ही सौर दीर्घिका असे संबोधाल का? म्हणजे सोलार गॅलेक्सी संबोधाल का? हा म्हणतात, आम्ही तसे संबोधणार नाही. तर डॉन विचारतो आहे, एका दीर्घिकेमध्ये म्हणजे गॅलेक्सीमध्ये अंदाजे किती तारे असू शकतात? तर रा म्हणतात, हे त्या विशिष्ट दीर्घिका व्यवस्थेवर अवलंबून असते. तुम्हाला ठाऊकच आहे, त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःच्या दीर्घिकेमध्ये कोट्यवधी ग्रहसत्ता आणि तारापिंड सामावले आहे. तर इथे राचं म्हणणं आहे की हे त्या गॅलेक्सीच्या व्यवस्थेवर अवलंबून असते आणि तुमच्या गॅलेक्सीमध्ये कोट्यवधी सत्ता म्हणजे कोट्यवधी प्लॅनेट्स आहेत आणि खूप सारे स्टार्स देखील आहेत. पुढे डॉन विचारतो आहे, दीर्घिकेसाठी तुम्ही वापरत असलेल्या व्याख्येचा नेमका अर्थ समजून घेण्याचाच मी प्रयत्न करत होतो. तुम्ही या संज्ञेचा उल्लेख 2-1 वेळा केला होता आणि मला असे वाटले की ज्याला तुम्ही दीर्घिका म्हणता त्याला आम्ही ग्रहमाला असे म्हणतो. या माध्यमाला अधिक आरामदायी बनवण्याचा काही मार्ग आहे का? माध्यम म्हणजे इथे कारलाबद्दल बोलत आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. जर या शरीराच्या रचनेला अधिक आधार दिला गेला तर या माध्यमाला
काहीसे अधिक आरामदायी बनवता येईल। या व्यतिरिक्त या माध्यमाचा समतोल राखण्यास मदत करणाऱ्या चिन्हांची मांडणी काळजीपूर्वक करावी, ही आमची विनंती आम्ही केवळ पुन्हा एकदा व्यक्त करू शकतो। आमचा संपर्क हा संकीर्ण पट्ट्यावरील आहे, त्यामुळे आमच्या सोबत येथे येणारा ऊर्जेचा प्रवाह अत्यंत अचूक असणे आवश्यक आहे। तर इथे राचं म्हणणं आहे की कारल्याच्या ज्या एनर्जीज आहेत त्या सुरळीत राहण्यासाठी जी चिन्ह म्हणजे सिम्बॉल्स ठेवण्यात येतात त्यांची मांडणी व्यवस्थितपणे ठेवावी। आणि राची जी एनर्जी फ्लो होते ती एका नॅरो बँड द्वारे होते, त्यामुळे ती कारलापर्यंत त्यांची जी एनर्जी आहे ती कारलापर्यंत अचूक पोहोचावी, हा त्यांचा उद्देश आहे। पुढे रा म्हणतात, मी रा आहे, मी तुम्हाला त्या एकमेव अनंत सृष्टीकर्त्याच्या प्रेम आणि प्रकाशात सोडून जातो, म्हणून त्या एकमेव सृष्टीकर्त्याच्या सामर्थ्यात आणि शांततेत आनंद मानत तुम्ही पुढे वाटचाल करा। अधुनाय। तर हे सत्र 10 इथे संपलं आहे। धन्यवाद।